हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल सर, युअर कॉमर्स एज्युकेटर, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर तुमचं हार्दिक स्वागत करतो. जसं की आपल्या माहिती आहे की आपली युनिट 5 स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथोडॉलॉजी, सांख्यिकी आणि संशोधन पद्धती ही सुरू आहे. तर आज या युनिटचा लास्ट लेक्चर आहे रिपोर्ट रायटिंग इन रिसर्च, म्हणजे संशोधनात अहवाल लेखन जे आहे, आज याचा लास्ट लेक्चर आहे. ठीक आहे. तर याच्या आधी तुम्हाला एक महत्वाची सूचना देतो की काल आम्ही जे कॉमर्सचं हे आहे 26 सप्टेंबर 2021 मध्ये युनिट 4 आणि 5 म्हणजे सांख्यिकी आणि वित्त याच्यात जितकेही प्रश्न आले होते 2021च्या परीक्षेत, ते हे सगळे आम्ही डिस्कस केले आहे डिटेलमध्ये. तर जर तुम्ही तो महामॅरेथॉन मिस केला असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये याचा लिंक आहे, तो तुम्ही पाहू शकता. याच्या व्यतिरिक्त संशोधनावर जवळजवळ 9 लेक्चर झालेले आहे ऑलरेडी. हा याचा शेवटचा लेक्चर आहे सांख्यिकी आणि संशोधन पद्धतीचा. तर जर तुम्ही आधीचे लेक्चर पाहिले नसाल तर टॉपिक वाईज टॉपिकच्या नावासहित लिंक सगळ्या टॉपिकचे गिवन आहे. ठीक आहे, चला सुरू करू. सुरू करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना की ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर MS सेट कॉमर्स पेपर 2 चा कोर्स ऑलरेडी सुरू आहे. हा जर कोर्स तुम्ही घेता तर तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबसचे नोट्स, कंप्लीट व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबसचे नोट्स, टेस्ट सिरीज आणि PYQs पूर्णपणे उपलब्ध राहतील. या कोर्सची सगळ्यात मोठी विशेषता म्हणजे पेपर 2 सोबत पेपर 1 जो आहे तो पूर्णपणे फ्री आहे. आणि याची सगळ्यात मोठी विशेषता म्हणजे पेपर 1 मध्येही या फॅसिलिटीज उपलब्ध आहे. आता जवळजवळ मे महिना संपत आला आहे, तर जून मध्ये कधीही आपल्या एक्झामचं नोटिफिकेशन येऊ शकतं. तर जर तुम्ही आतापासून तयारी करू शकाल तर जो दिलेला अंतराल आहे तो कदाचित कमी राहील आणि त्याच्यात तुम्ही आपली प्रिपरेशन जी आहे ती चांगल्यात चांगलं करू शकता. कारण इथे आम्ही भरपूर कंटेंट दिला आहे आणि या प्रश्न कॉमर्सच्या बाबतीत खास करून हे पाहिलं गेलं की या कोर्सचे जितकेही मॉक टेस्ट आहे आणि जेवढे नोट्स आपल्याला दिल्या गेले आहे त्याच्यातनं ऍज इट इज प्रश्न उठून 2021 आणि 20च्या परीक्षेत आलेले आहे. ठीक आहे. तर हा आपला सगळा कंटेंट आहे. आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला हा ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर लॉग इन केल्यावर तुम्हाला हा होम इंटरफेस भेटेल. होम इंटरफेस मध्ये तुम्ही इथे सेकंड बटनाचं बटन आहे, स्टोअर बटन आहे, इथे क्लिक करा. इथे तुम्हाला सेकंड नंबरवरच MS सेट पेपर 2 कॉमर्सचा कोर्स दाखवेल किंवा इथे तुम्ही वरती सर्चही करू शकता. पेमेंट केल्यावर तुम्हाला या सगळं जे कंटेंट आहे याचा ऍक्सेस पूर्णपणे भेटून जाईल. बॅच जॉईन केल्यावर आम्हाला तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केल्या जाईल आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जिथे आम्ही रेग्युलर PDF शेअर करतो, युनिट संपल्यावर कंबाईन PDFC देतो आणि प्लस तिथे आपले डाऊट्स असेल, आपल्या काही डिमांड्स असतील त्यांनाही फुलफिल केलं जातं. म्हणजे कोर्सशी संबंधित असले पाहिजे. तर बॅच जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपच्या माध्यमातून. आणि जर बॅच संबंधी काही क्युरीज असेल तर हे तुमचे क्युरीज रिसॉल्व्ह करून देतील. चला सुरू करू एक एक करून. तर which of the following measurement scale in research has a feature of absolute zero? Option A ratio scale, option B ordinal scale, option C nominal scale आणि option D variable scale. तर जेव्हा आपण रिसर्च रिपोर्ट तयार करतो त्याच्या आधी आपल्याला डेटाचा अनालिसिस आणि मेजरमेंट घ्यावं लागतं. तर हे घेताना आपल्याला वेगवेगळ्या स्केल्स वापरल्या जातात. तर याच्यासाठी आपल्याला असं विचारलंय की कोणत्या स्केलमध्ये ऍब्सोल्यूट झिरोचा फीचर असतो. आय होप जमला असेल, कारण हा सेम कन्सेप्ट पेपर 1 मध्येही आहे. तर रेशिओ स्केल काय असतो की रेशिओ स्केल जो असतो तो असाच फीचर जो आहे त्याच्यात सगळ्यात वरच्या लेवलचा स्केल असतो जिथे सगळे विशिष्ट येतात. म्हणजे तिथे कॅटेगरीज राहतील, त्याच्यात ऑर्डरिंगही केलेलं राहील, प्लस इंटरव्हॅली दिलेले राहतील आणि जो ऍब्सोल्यूट झिरो आहे तोही फीचर होऊन जाईल. तर ऑप्शन ए जो राईट आन्सर तो ऑर्डिनल स्केलच्या बाबतीत तुम्ही काय कराल, ऑर्डिनल स्केलच्या बाबतीत जे आहे तुम्ही फक्त जे सिक्वेन्स मध्ये लावून द्याल, आपला जो हे आहे 1 2 3 असं सिक्वेन्स मध्ये लावून द्याल आपल्या डेटाला, तर याला आपण ऑर्डिनल स्केल मध्ये धरतो. नंतर नॉमिनल स्केल मध्ये काय आहे की इथे फक्त तुम्ही कॅटेगरीज बनवाल, जसं मेल फिमेल बॉयज गर्ल्स अशा कॅटेगरीज वेगळे बनवाल. आणि रेशिओ स्केलच्या बाबतीत काय होतं की रेशिओ स्केल मध्ये सगळे फीचर्स येऊन जातात. तर सगळ्यात पहिले येईल नॉमिनल स्केल. नॉमिनल स्केल नंतर त्याच्यानंतर येईल, त्याच्यावरती येईल
ऑर्डिनल स्केल जिथे कॅटेगरी जी राहतील, ऑर्डर सी राहतील. नंतर येईल तुमची इंटरव्हल स्केल. इंटरव्हल स्केल मध्ये नॉमिनल, ऑर्डिनल आणि इक्वल इंटरव्हल्स दिले राहतील. आणि नंतर सगळ्यात शेवटी जो येईल, सगळ्यात शेवटी येईल तुमचा हा जो लेवल आहे, हा पॉइंट, हा तुमचा रेशिओ स्केल येऊन जाईल. म्हणजे इथे कॅटेगरी जी राहील, कॅटेगरीला ऑर्डर मध्ये लावले राहील, त्यांच्यामध्ये एक सामान्य अंतर राहील आणि तिथे ऍब्सोल्यूट झिरोचाही फीचर राहील. ठीक आहे. आय होप हा क्वेश्चन क्लिअर झाला असेल. तर ऑप्शन ए रेशिओ स्केल त्याचा राईट आन्सर आहे. तर हे टाइप्स ऑफ मेजरमेंट स्केल युज्ड इन डेटा अनालिसिस, म्हणजे रिसर्च रिपोर्ट करताना जे आपण डेटा अनालिसिस करतो तर याच्यासाठी स्केल्स दिल्या गेल्या आहेत. तर नॉमिनल स्केल आता तुम्हाला सांगितलं मी की इट इज अ मेजरमेंट दॅट इज युज्ड फॉर आयडेंटिफिकेशन पर्पसेस, म्हणजे आयडेंटिफाय करायला हे वापरलं जातं. आणि इथे कॅटेगरीज बनवल्या जातात. ऑर्डर मध्ये काय कराल की तुमच्या ज्या कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीजचं बनवाल आणि त्याला रँकिंग कराल, ऑर्डरिंग ऑफ अट्रिब्यूट्स डिपेंडिंग अपॉन द व्हेरिएबल बिंग स्केल, म्हणजे ज्या व्हेरिएबलला तुम्ही ज्याचं माप घेत आहे, ज्या व्हेरिएबलचं माप घेतलं जात आहे त्यांच्या अट्रिब्यूट्सच्या बेसिसवर त्यांना रँक्स आणि ऑर्डर दिल्या जातील. नंतर इंटरवल स्केल मध्ये काय होतं की इंटरवल स्केल इज अ डेटा मेजरमेंट इन विच अ स्केल इन विच द लेवल्स आर ऑर्डर्ड अँड ईच न्यूमरिकल इक्वल डिस्टन्स, म्हणजे जे ऑर्डर केलेला डेटा आहे, ऑर्डर केलेल्या डेटाच्या मध्ये इक्वल डिस्टन्सचा राहील. आणि चौथी येते आपली रेशिओ स्केल. रेशिओ स्केल म्हणजे काय की अशी स्केल की ज्याच्यात नॉमिनल, ऑर्डिनल आणि इंटरवल या तिघांचे फीचर्स राहतील, तिघांच्या विशिष्ट राहतील आणि प्लस त्याच्यात अजून एक विशिष्ट जोडून जाईल ऍब्सोल्यूट झिरोचं. ठीक आहे. तर हे मराठीत नावं दिली आहे आपल्याला. नंतर क्वेश्चन नंबर 2, विच ऑफ द फॉलोइंग आर नोन एज द टाइप्स ऑफ रिसर्च डेटा मेन्शन्ड इन अ रिसर्च रिपोर्ट, म्हणजे रिसर्च रिपोर्ट मध्ये कोणत्या टाइपचे डेटा तुम्ही मेन्शन करता हे आपल्याला सांगायचं. तर ऑप्शन ए ऑर्गनाइज्ड डेटा अँड अनऑर्गनाइज्ड डेटा, ऑप्शन बी क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च, ऑप्शन सी प्रोसेस डेटा अँड अनप्रोसेस डेटा आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. आय होप जमला असेल हा क्वेश्चन. तर ऑर्गनाइज अँड अनऑर्गनाइज डेटा म्हणजे काय की जो डेटा तुमचा व्यवस्थित अगदी शील पद्धतीने लागलाय त्याला आपण ऑर्गनाइज डेटा म्हणतो. पण आणि अनऑर्गनाइज म्हणजे काय की ते नुसतं पसरलेलं आहे, तर ज्याला आपल्याला प्रोसेस करायचा आहे तर तो अनऑर्गनाइज डेटा असतो. ठीक आहे. जर सिक्वेन्स मध्ये नाही लागला तर अनऑर्गनाइज डेटा राहील. ठीक आहे. तर हे तर आपण मेन्शन नाही करत, ही डेटाची टाईप जरूर असते पण याला मेन्शन नाही केलं जात. ठीक आहे. रिसर्च रिपोर्ट मध्ये, तर रिसर्च रिपोर्ट मध्ये ऍक्च्युअल तो डेटा मेन्शन होईल तो कोणता होईल, तो हा वाला होईल. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्चचा जो डेटा आहे, सॉरी क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह डेटा जो आहे सेकंड नंबरचा बी ऑप्शन, याला आपण रिसर्च रिपोर्ट मध्ये मेन्शन करतो. ठीक आहे. तर ऑप्शन बी जो आहे तुमचा राईट आन्सर आहे. प्रोसेस डेटा म्हणजे काय की त्याच्यावर तुम्ही प्रोसेसिंग करता आणि अनप्रोसेसिंग म्हणजे काय, नुसता रॉ डाटा. ठीक आहे. तर ऑप्शन बी जो आहे क्वालिटेटिव्ह डेटा अँड क्वांटिटेटिव्ह डेटा हा तुमचा राईट आन्सर आहे. आता आपण इथे चारही पाहून घेऊ, प्रायमरी, सेकंडरी, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह डेटा काय असतं. तर प्रायमरी डेटा इज दॅट विच इज कलेक्टेड बाय द रिसर्चर टू ऍड्रेस द करंट रिसर्च, म्हणजे जो रिसर्च आता रिसर्च करून राहिला तर त्याच्या रिसर्चला ऍड्रेस करताना जो डेटा तो स्वतः कलेक्ट करतो त्याला आपण प्रायमरी डेटा म्हणतो. सेकंडरी डेटा म्हणजे काय, सेकंडरी डेटा रिफर्स टू द डेटा गॅदर्ड बाय द अदर्स और फ्रॉम दॅट स्टडीज, म्हणजे जो अदर स्टडीजच्या माध्यमातून किंवा ज्याचे ऑफिशियल रेकॉर्ड असतात, पब्लिकेशन असतात, डॉक्युमेंट्स असतात, याच्या माध्यमातून जो डेटा कलेक्ट केला जातो याला आपण सेकंडरी डेटा कलेक्ट तो रिसर्चरच करेल पण तो रिसर्च इनडायरेक्टली कलेक्ट करेल, त्याच्यात डायरेक्ट काम नाही राहणार. रिसर्च वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जागेवरून तो डेटा कलेक्ट करेल. ठीक आहे. सपोज इंटरनेटचा डेटा कलेक्ट करायचा तर इंटरनेटचा डेटा जो आहे तो त्याला आपण सेकंडरी डेटा म्हणू. नंतर क्वालिटेटिव्ह डेटा रिफर्स टू द डेटा हॅव्हिंग द काउंटिंग और द इंडिव्हिज्युअल फॉर द सेम कॅरेक्टरिस्टिक्स अँड नॉट बाय मेजरमेंट, म्हणजे इथे काय असतं की या डेटाला काउंट ऑर्डर मध्ये तर लावलं जातं पण इथे कुठल्याही प्रकारचं मेजरमेंट घेतलं जातं. न्यूमरिकल गोष्टींची गोष्ट, न्यूमरिकल
पद्धती नाही येणार, पण इथे इंडिव्हिज्युअल्सचे जे कॅरेक्टर वैशिष्ट्य आहे त्यांच्या हिशोबाने त्याचा डेटा कलेक्ट केला जाईल. नंतर क्वांटिटेटिव्ह डेटा. क्वांटिटेटिव्ह डेटा काय असतो की रिफर्स टू द डेटा हॅव्हिंग अ मॅग्निट्यूड अँड द कॅरेक्टरिस्टिक्स इज मेजर्ड आयदर ऑन द इंटरवल ऑर अ रेशिओ स्केल. म्हणजे इंटरवल आणि रेशिओ स्केल जिथे न्यूमरिकली आपल्या डेटाला मेजर केलं जातं आणि त्याच्या हिशोबाने जो डेटा कलेक्ट केला जाईल ज्याला एक पर्टिक्युलर मॅग्निट्यूड राहील आणि कॅरेक्टरिस्टिक राहील, विशिष्टही राहील, ते याला आपण क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणतो. जसं आपण क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह संशोधनाची गोष्ट करतो, सेम फीचर्स जे आहे ते क्वालिटेटिव्ह डेटा कलेक्शन आणि क्वांटिटेटिव्ह डेटा कलेक्शन मध्ये येतात. तर एकदा पटकन आपण याचा डिफरन्स पाहून घेऊ. तसं तर सारखा आहे, पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी डेटा कलेक्शन वरील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हा जो आहे तुम्हाला पीएचडी एंट्रन्स किंवा जी पेपर 1चं संशोधन युनिट आहे युनिट 2 इथेही कामी येईल. तर क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे काय? क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे काय की जो फिक्स्ड असतो आणि मोर स्ट्रक्चर्ड टेक्निक असते. नंतर क्वांटिटेटिव्हच्या बाबतीत काय आहे की हा सेमी स्ट्रक्चर्ड असतो आणि अनस्ट्रक्चर्ड टेक्निक्स वापरले जातात. ठीक आहे. नंतर याच्यात इन्स्ट्रुमेंट इज टेस्ट बेस्ड, म्हणजे वेगळे वेगळे टेस्ट लावले जातात जे आपण परवा स्टडी केलं होतं, TZF टेस्ट आणि इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात. क्वालिटेटिव्हच्या बाबतीत जे आहे त्याचे टेस्ट आणि इन्स्ट्रुमेंट जे आहे ते फारसे वापरले जाते. नंतर क्वांटिटेटिव्ह मध्ये काय होतं की नंबर बेस्ड टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन, म्हणजे जी माहिती गोळा केली जाईल त्याच्यात नंबर राहतील, पण जी क्वालिटेटिव्हच्या बाबतीत केल्या जाईल ती वर्ड्सच्या फॉर्म मध्ये राहील, टेक्स्ट बेस्ड कलेक्टेड इन्फॉर्मेशन. ठीक आहे. नंतर चौथा पॉइंट येतो युजली मेजरेबल, म्हणजे जो क्वांटिटेटिव्ह डेटा आहे त्याला तुम्ही मेजर करू शकता आणि जो क्वालिटेटिव्ह डेटा आहे तो मेजर केला जाऊ नाही शकत. नंतर पाचवा पॉइंट काय? यूज फॉर स्टॅटिस्टिकल टेस्ट, म्हणजे जो स्टॅटिस्टिकल टेस्ट आहे त्याच्यासाठी हा वापरला जातो क्वांटिटेटिव्ह डेटा. आणि जो क्वालिटेटिव्ह डेटा आहे क्वालिटेटिव्ह डेटाला स्टॅटिस्टिकल टेस्ट आपण लावू नाही शकत. ठीक आहे. नंतर क्वांटिटेटिव्ह डेटा कलेक्शन काय आहे की क्वांटिटेटिव्ह डेटा कलेक्शन मध्ये जो सॅम्पल असतो तो मोठा वापरला जातो आणि क्वालिटेटिव्हच्या बाबतीत जो सॅम्पल आहे तो छोटा वापरला जातो. ठीक आहे. नंतर एम्प्लॉई स्ट्रॉंग अँड सायंटिफिक कंट्रोल. एम्प्लॉईज स्ट्रॉंग जो सायंटिफिक कंट्रोल असतो तो खूप जास्ती असतो क्वांटिटेटिव्ह डेटा कलेक्शन करताना. आणि क्वालिटेटिव्ह डेटा कलेक्ट करताना काय असतं की लॅक स्ट्रॉंग सायंटिफिक कंट्रोल, म्हणजे जो सायंटिफिक कंट्रोल असतो तो कमी असतो क्वालिटेटिव्हच्या बाबतीत, कारण ती अगदी फ्लेक्झिबल आहे ना. तर तिथे असा क्वांटिटेटिव्ह कलेक्शन राहणार नाही, म्हणजे स्ट्रॉंग कंट्रोल नाही राहणार. थोडंसं कंट्रोलला तुमचं फ्लेक्झिबल ठेवलं जाईल, ढील दिला जाईल. ठीक आहे. मग क्वांटिटेटिव्हच्या बाबतीत काय येतं की डेटा टाईप इज नॉर्मली रॅशनल और इंटरवल, म्हणजे जो रॅशनल आणि इंटरवल म्हणजे लॉजिक लावून आणि इंटरवलच्या पद्धतीने क्वांटिटेटिव्ह डेटा कलेक्ट केला जाईल. आणि जो क्वालिटेटिव्ह डेटा आहे याच्यात काय आहे की डेटा इज युजिनल, ऑर्डिनल आणि नॉमिनल. ऑर्डिनल आणि नॉमिनल डेटा राहील, म्हणजे एक तर फक्त तुम्ही कॅटेगरीज बनवून द्याल आणि कॅटेगरीज बनवल्यावर त्यांना एका ऑर्डरवर लावून द्याल. ठीक आहे. तर हे तुमचे नॉमिनल आणि ऑर्डिनल बद्दल होतं. आता लास्ट पॉइंट येतो क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह डेटाचा, की जो इंटरव्ह्यूज फॉर्म्स इन्क्लुडिंग क्लोज्ड एंडेड क्वेश्चन, म्हणजे जे क्लोज्ड एंडेड क्वेश्चन असतात म्हणजे जिथे फक्त ABCD असे ऑप्शन्स असतात आणि याच्यात तुम्हाला फक्त एक ऑप्शन निवडण्याचा ऑप्शन असतो. जसा आपला पेपर असतो MCQ बेस्ड, तर इथे काय तुमच्या 4 ऑप्शन असतात, 4 पैकी एक निवडू शकतात. तर तुम्ही जर तुमच्या OMR शीटवर एक पेक्षा जास्ती, हे तुम्हालाही माहिती आहे की एक पेक्षा जर जास्ती ऑप्शन मध्ये जर हे केलं राऊंड लावला तर तुमचा क्वेश्चनच सरळ रिजेक्ट होऊन जाईल. ठीक आहे. तर क्वालिटेटिव्हच्या बाबतीत काय होतं, क्वालिटेटिव्ह मध्ये इंटरव्ह्यू फ्रॉम शेड्यूल ओपन एंडेड क्वेश्चन. शेड्यूल म्हणजे काय की शेड्यूल म्हणजे डेटा कलेक्ट करण्याची अशी पद्धती जिथे रिसर्चर काय करतो की जे इलिटरेट म्हणजे जे कमी शिकलेले लोक आहे किंवा जे फारसे ज्यांना नॉलेज नाही आहे तर त्यांच्याकडे स्वतः जातो आपला क्वेश्चनरी घेऊन, आणि क्वेश्चनरी घेऊन जेव्हा तो त्यांच्याकडनं तो भरवतो, त्यांच्याकडनं माहिती घेऊन तो स्वतः त्या क्वेश्चनरीला भरेल, तर ती जी पद्धत आहे याला आपण शेड्यूल म्हणतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा की क्वेश्चनरी जो आहे तो रिसर्चर स्वतः नाही भरणार, त्याला जो इन्फॉर्मर आहे म्हणजे डेटा कलेक्ट केला डेटा देणारा जो आहे काय म्हणतात
हा, जो रिसर्च जो पार्टिसिपंट आहे तो इन्फॉर्मेशन स्वतः देईल क्वेश्चन मध्ये, पण जो क्वांटिटेटिव्ह रिसर्च आहे, क्वालिटी जो शेड्यूल राहील, शेड्यूल मध्ये रिसर्चर जो आहे तो त्या पर्टिक्युलर माणसाकडे जाऊन किंवा पर्टिक्युलर जो पार्टिसिपंट आहे, भाग घेतलाय ज्यांनी रिसर्च मध्ये, त्याच्याकडे स्वतः जाईल, त्याच्याकडनं माहिती विचारेल आणि त्याला तो स्वतः त्या क्वेश्चन मध्ये फिल करेल. मला माहिती आहे की या दोन गोष्टीत क्वेश्चन आणि शेड्यूल याच्यात कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून मी हे सांगितलं डिटेलमध्ये. ठीक आहे. आणि ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे काय, की जे तुमच्याकडे आपल्या उत्तर देण्याची फुल फ्रीडम असते. जसं तुम्ही कॉलेजचे एक्झाम होते, तर कॉलेजच्या एक्झाम मध्ये प्रत्येक क्वेश्चन 10 किंवा 16 मार्काचा राहायचा. याच्यात तुम्ही पेज भरून राहिले काहीही लिहून राहिले, तर हे जे असतात ओपन एंडेड क्वेश्चन असतात. पण जेव्हा कोरोना आला मध्ये काय, क्लोज एंडेड क्वेश्चन म्हणजे एमसीक्यू टाईप परीक्षा झाल्या की नाही युनिव्हर्सिटीच्या, तर हे काय होतं, क्लोज एंडेड. तर हेही महत्वाच्या गोष्टी होत्या, सांगून दिल्या तुम्हाला. आता डेटा संकल्पना तंत्र म्हणजे डेटा संकल्पनाचे तंत्र काय असतात हे आपण पाहून घेऊ. एक तर स्टॅटिस्टिकल मेथड असतात. जेव्हा प्रायमरी डेटा कलेक्ट केला जातो तेव्हा त्याच्यात स्टॅटिस्टिकल मेथड्स येतात. नंतर सर्वे येतो. सर्वे जो आपण क्वांटिटेटिव्हली गोळा करतो लोकांकडनं. पोल्स म्हणजे काय, की हे जे असतात आपले वेगळे इलेक्शनचे डेटा वगैरे, जिथे आपण वोटिंग पद्धतीने हे डेटा कलेक्ट करतो, तर याला आपण पोल म्हणतो. हे पोल उघडून देईल तो नाहीये. ठीक आहे. जोकचा पार्ट. इंटरव्ह्यू म्हणजे काय, की जेव्हा रिसर्चर येऊन तुमचा इंटरव्ह्यू घेतो आणि तुमच्याकडनं डेटा कलेक्ट करतो. डेल्फी टेक्निक काय असते, की डेल्फी टेक्निक अशी टेक्निक असते जिथे एक्सपर्ट जो असतो तुमच्याकडनं स्वतः डेटा गोळा करतो. म्हणजे जे एक्सपर्ट्स असतात त्यांचे ओपिनियन जोपर्यंत मॅच नाही होत आणि त्यांचे ओपिनियन एका पर्टिक्युलर इश्यूला घेऊन जेव्हा मॅच झाल्या, ते सामान्य आल्या सगळ्यांना, एक्सपर्ट जितके बसले त्यांच्या ग्रुपला, तर त्याला आपण जेव्हा नोट करतो त्याला आपण म्हणतो डेल्फी टेक्निक. ठीक आहे. नंतर फोकस ग्रुप मध्ये काय असतं, की फोकस ग्रुपमध्ये काही लोकांचा ग्रुप असतो आणि एका पर्टिक्युलर टॉपिकवर ते आपला ओपिनियन देतात. ठीक आहे. तर हे तुमचे सगळे प्रायमरी डेटा कलेक्शनचे तंत्र होते. आता इथे आपण डिस्कस करू सिलेक्शन सेकंडरी डेटा कलेक्शनच्या पद्धती काय आहे हे आपण पाहू. तर फायनान्शियल रिपोर्ट्स असतात, म्हणजे जे दरवर्षी पब्लिश होतात वित्त संबंधित रिपोर्ट्स, तर याच्यात नंतर सेल्स रिपोर्ट म्हणजे जे विक्री संबंधित रिपोर्ट्स आहे याच्यातनं आपण डेटा गोळा करतो. नंतर गव्हर्नमेंट रिपोर्ट, सरकारी जे रिपोर्ट्स असतात टेंडर वगैरे, तिथून आपण डेटा करतो. नंतर मिशन वगैरे जे आहे, प्लस विजन स्टेटमेंट, कंपनीचं जे मिशन विजन स्टेटमेंट असतं ते. आणि इंटरनेट जो आहे तो सगळ्यात मोठा सेकंडरी डेटा कलेक्ट करण्याचा सोर्स आहे. कारण त्याच्यावर तुम्हाला हे जे वरचे आहे फायनान्शियल रिपोर्ट, सेल्स रिपोर्ट, गव्हर्नमेंट रिपोर्ट, ह्या सगळ्या भेटतील कुठे, भेटतील सगळ्या इंटरनेटवर. तर हा जो आहे सगळ्यात मोठा सोर्स आहे. ठीक आहे. आय होप क्लिअर झालं असेल. चला. तर इन विच टाइप ऑफ द फॉलोइंग अ स्पेसिफिक फॉर्मॅट इज प्रिस्क्राइब्ड. म्हणजे याच्यात एक पर्टिक्युलर फॉर्मॅट तुम्हाला कोणता आधीच सांगून दिला असतो. तर ऑप्शन ए डॉक्टर लेवल थिसिस, मग रिसर्च प्रपोजल, मग वर्कशॉप अँड सेमिनार, आणि कॉन्फरन्स ऑफ रिसर्चर्स. आय होप जमला असेल. कारण आपल्या जो थिसिस लिहिला जातो पीएचडी लेवलवर, जो ज्याच्या बेसिसवर तुमची पीएचडी अवॉर्ड होते, तर तो जो जेव्हा थिसिस प्रिपेअर केला जातो त्याच्यात आपल्याला एक फॉर्मॅट गिवन असतो, की या फॉर्मॅट प्रमाणे असं तुम्हाला असे चॅप्टर्स बनवायचे, इतक्या पेजचा हा थिसिस लिहायचा. तर हे सगळं प्रिस्क्राईब फॉर्मॅट जो आहे याच्यात तुम्ही तुमच्या हेडिंगची साईज ही असली पाहिजे, किंवा इंट्रोडक्शनची जे कंटेंट आहेत त्यांना बोल्ड करायचं. तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या ऑलरेडी प्रिस्क्राईब असतात. तर डॉक्टर लेवल थिसिस जे आहे हे तुमचं राईट आन्सर आहे. तर वर्कशॉप आणि रिसर्च प्रपोजल म्हणजे काय, की जे पीएचडी च्या सुरुवातीत तुम्ही आपलं प्रपोजल बनवून घेऊन जातात. ते याच्यात काय असतं, की एक स्ट्रक्चर तुम्हाला दिलं नाही जात. तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या टॉपिकवर रिसर्च करायचं आहे, त्याच्याशी संबंधित काय काय तुमचा रिसर्च डिझाईन कसा राहील, ऑब्जेक्टिव्ह काय, हायपोथेसिस काय, याची फक्त तुम्ही एक ब्लू प्रिंट म्हणून घेऊन जाता. ठीक आहे. नंतर वर्कशॉप आणि सेमिनार काय असतो, की वर्कशॉप जो असतो तो प्रॅक्टिकल लेवलवर ट्रेनिंग दिली जाते, आणि सेमिनार असतं जे कॉलेज जे अकॅडमिक लेवलवर आपल्याला ट्रेनिंग दिली जाते, ते माहिती दिली जाते एक्सपर्ट्सच्या द्वारे, तर याला आपण सेमिनार म्हणतो.
सेमिनारची मुख्य विशेषता काय असते माहितीये का? जेव्हा आपण कॉलेजमध्ये असतो तेव्हा, कारण याच्यात काय होतं की याच्यात तुम्ही आपला जो कॉलेज आहे, कॉलेजमध्ये सेमिनार कंडक्ट केले जातात, तर याच्यात दोन गोष्टी होतात. एक तर पोरं अटेंड नाही करत किंवा सरळ अटेंड करतात, मागच्या सीट्स घेतात आणि मागच्या सीट्सवर जाऊन झोपा काढतात किंवा फोन चालवतात. मी स्वतः पाहिलं, हे अनुभव आहे माझे म्हणून सांगून राहिलो. आणि शेवटी काय, समोसा खाऊन निघून जातात. कॉन्फरन्स ऑफ रिसर्चर म्हणजे काय? कॉन्फरन्स म्हणजे एका मोठ्या टॉपिक्सवर जिथे वेगळे रिसर्चर येतात आणि हे खूप दिवस पर्यंत, जवळजवळ 5 दिवस 10 दिवस अशी एका टॉपिकवर चालत राहते, तर याला आपण कॉन्फरन्स म्हणतो. ठीक आहे. तर ऑप्शन ए डॉक्टर लेवल थिसिस जो होता तो याचा राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द फॉलोइंग इज द मेन पॉइंट ऑफ डिफरन्स बिटवीन द प्रायमरी डेटा अँड द सेकंडरी डेटा? प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा मागच्या स्लाइडवर समजवलं आहे. तर याच्यात सांगायचं की प्रमुख उत्तर काय आहे, याचं अंतर कोणता असा पॉइंट आहे ज्याच्यात याच्या दोघांना आपल्याला अंतर काढता येतं. तर द कलेक्शन ऑफ द सेकंडरी डेटा इज कॉस्टलियर अँड मोर टाइम कंझ्युमिंग वेदर कम्पेअर्ड टू प्रायमरी डेटा. ठीक आहे. मग पॉइंट 2 काय म्हणतो? द सेकंडरी डेटा इज ऑलवेज ऑर्गनाइज्ड वेअर एज द प्रायमरी डेटा इज नॉट. मग थर्ड पॉइंट काय म्हटलं? द प्रायमरी डेटा is much more reliable than the secondary data because it is collected directly from the respondents. ठीक है. तो ऑप्शन डी, none of the above. आय होप जमला असेल हा, कारण प्रायमरी डेटा सेकंडरी डेटा हा टॉपिक खूप इझी आहे, आपल्याला मागे समजवलाही आहे. तर इथे काय होतं माहितीये का, की पहिली जी तुमची ऑप्शन आहे, दॅट द कलेक्शन ऑफ सेकंडरी डेटा इज कॉस्टलियर. सेकंडरी डेटा कलेक्ट करणं कॉस्टली नसतं, प्रायमरी डेटा कलेक्ट करणं महाग राहत असतं, कारण याच्यात वेळही भरपूर असतो प्रायमरीमध्ये आणि जे टाइम लागतो प्रायमरीच्या बाबतीत कॉस्टही जास्ती राहील आणि जो टाइम राहील टाइम ही जास्ती लागेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पण आता दुसरा पॉइंट काय, म्हणून ही स्टेटमेंट ऑप्शन नंबर ए तर तुमची चुकून जाईल, पहिली स्टेटमेंट चुकून जाईल. नंतर दुसरी काय, द सेकंडरी डेटा इज ऑलवेज ऑर्गनाइज्ड वेअर एज द प्रायमरी डेटा इज नॉट. अरे बाबा, प्रायमरी डेटा रिसर्चर स्वतः कलेक्ट करत आहे, तो त्याला नंतर स्वतः ऑर्गनाइज करेल. पण जो सेकंडरी डेटा आहे, सेकंडरी डेटामध्ये काय होईल की जो डेटा आहे तो ऑलवेज ओरिजिनल, नेहमी नाही, कधी कधी तुम्हाला फेक डेटाही दिला राहील. तर म्हणून हा ऑप्शन सुद्धा व्हॅलिड नाहीये, म्हणजे फारसा बरोबर नाहीये. नंतर तिसरा ऑप्शन काय येतो, द प्रायमरी डेटा मस्ट is much more reliable than the secondary data because it is collected directly from the respondents. म्हणजे हा काय आहे, जो प्रायमरी डेटा आहे तो जास्ती विश्वसनीय आहे सेकंडरी पेक्षा, कारण काय आहे की तो जो डेटा आहे तो रिस्पॉन्डेंट कडनं रिसर्चर स्वतः कलेक्ट करून राहिला, त्याला माहिती आहे काय उत्तर देऊन राहिले, कसं उत्तर देऊन राहिले. सेकंडरी मध्ये तर काय होईल, इंटरनेटवर काही तुम्हाला चुकीची ऑप्शन इन्फॉर्मेशन भेटून जाईल, असंही होऊ शकतं ना. तर इंटरनेटचा जो डेटा असतो त्याच्यावर आपण फारसा विश्वास नाही करू शकत, पण जो खास करून रिसर्च करताना त्याची आपल्याला एकदा व्हेरीफाय करावं लागतं. पण इथे तुम्ही स्वतः डेटा कलेक्ट करत आहे तर हा डेटा जो आहे तो विश्वसनीय राहील, रिलायबल राहील. ऑप्शन सी जो आहे तुमचा राईट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 5. अ लिस्ट ऑफ स्पेशल टर्म्स अँड फ्रेजेस used is given in the form of dash. ऑप्शन ए इंडेक्स, ऑप्शन बी बिब्लियोग्राफी, ऑप्शन सी ग्लॉसरी आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. जर तुम्ही रिसर्च रिपोर्ट पाहिली असेल तर रिसर्च रिपोर्ट मध्ये काय असतं की एक अशी काही खूप कठीण टर्म्स असतात, म्हणजे ज्याचा अर्थ त्या जो रिपोर्ट रायटर आहे त्याला शेवटी आपला या सगळ्या टर्म्सचा अर्थ तो एका मागच्या शेवटी जे आहे एका पर्टिक्युलर पेजवर जितके कठीण टर्म्स आहे त्यांचं सगळ्यांचं उत्तर देतो. तर हा जो आहे त्याला आपण ग्लॉसरी म्हणतो. ठीक आहे, जे टेक्निकल टर्म्स असतात त्यांचं जेव्हा उत्तर एका पर्टिक्युलर लिस्टमध्ये मेन्शन केलं जातं रिसर्चच्या एंडमध्ये, तर याला आपण ग्लॉसरी म्हणतो. ठीक आहे, ऑप्शन सी जो आहे तुमचा राईट आन्सर आहे. इंडेक्स काय असतो की इंडेक्स अशी इंडेक्स जे असतं त्या वेगळ्या जे वर्डिंग्स आले, जे टर्म्स आल्या ते कोणकोणत्या पेजवर दिल्या गेले आहे आणि
याला आपण इंडेक्स म्हणजे ज्या पर्टिक्युलर टर्म बद्दल जर माहिती पाहिजे असेल, जो रिसर्चर जो रिपोर्ट वाचून राहिला त्याला, तर तो काय करेल, इंडेक्स पाहिजे. सपोज तुम्हाला अप्लाइड रिसर्च काय, अप्लाइड रिसर्चचा उल्लेख कुठे कुठे केला आहे हे जर पाहायचं आहे, तसं तर ही संशोधनाची टाईप आपण एक्झाम्पल म्हणून सांगतो. अप्लाइड रिसर्च कुठे कुठे, किंवा सपोज सेल्स मॅक्सिमायझेशन आहे म्हणजे विक्री वाढवणं कुठे कुठे डिस्कस केलं आहे, तर तुम्ही दिले राहील पेज 26 वर आहे, 29 वर आहे, 30 वर आहे, 230 वर आहे. तर असे इंडेक्स वर तुम्ही पेज नंबर देऊन ठेवता. ठीक आहे. तर हा इंडेक्स जो आहे, इंडेक्सच्या बाबतीत एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की हा जो आहे सगळ्यात शेवटी लावला जातो. इंडेक्सच्या आधी जो आहे इंडेक्स लावला जातो जिथे तुम्ही या टर्म्स आणि याचे पेज नंबर देतात. ठीक आहे. बिब्लिओग्राफी म्हणजे काय की जेवढा तुम्ही सोर्सेस वापरल्या गेल्या आहे आपल्या रिसर्चसाठी, याला तुम्ही बिब्लिओग्राफी मध्ये मेन्शन करता. जसं काही लिंक्स वापरल्या, काही रेफरन्सेस वापरल्या, आणि जो बुक्स वगैरे वापरले आहे, काही अजून जर्नल वापरले आहे, तर हे सगळे तुम्ही बिब्लिओग्राफी मध्ये मेन्शन करतात. नंतर ग्लॉसरी तर सांगितलंच, इम्पॉर्टंट टर्म्स. एक गोष्ट अजून महत्वाची लक्षात ठेवा, याच्यात इंडेक्स जो येईल तो सगळ्यात शेवटी येईल. बरेच लोक कधी कधी कॉपीचा इंडेक्स म्हणजे जे नोटबुक्स आपण आणतो तिथे इंडेक्स कसा असतो, सुरुवातीत दिला राहतो, तर त्याला पाहून कन्फ्युज नाही व्हायचं. एक्झाम मध्ये इंडेक्स जेव्हा दिला राहील तो सगळ्यात शेवटी दिला राहील. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 6, इन रिपोर्ट रायटिंग डॅश इज मेन्शन्ड इन द बिगिनिंग टू प्रोव्हाइड द डायरेक्शन टू द रिपोर्ट रीडर अबाउट व्हॉट इज the exact page number of the particular chapter. Option A, acknowledgement. Option B, index. Option C, table of contents. And option D, none of the above. I hope जमला असेल, कारण आताच समजवलं मी. तर यांनी काय म्हटलं, यांनी तुम्हाला हिंट दिल्या की काय आहे की मेन्शन्ड इन द बिगिनिंग म्हणजे सुरुवातीत काय राहील. आता तुम्हाला एक्नॉलेजमेंट तर राहतं, पण एक्नॉलेजमेंट तुम्हाला हे नाही सांग. एक्नॉलेजमेंट मध्ये काय करता तुम्ही, धन्यवाद ज्ञापन करता की माझ्या गाईडनी इतकी मदत केली, या लोकांना मी धन्यवाद ज्ञापन करतो कारण यांनी मला डेटा कलेक्ट करायला खूप मदत केली. हे तुम्ही एक्नॉलेजमेंट मध्ये सांगतात. इंडेक्स मध्ये काय सगळ्यात शेवटी असतो हा, तर हाही कटून जाईल, हाही कटून जाईल. नंतर नन ऑफ द अबव याचाही काही अर्थ नाही. पण जो टेबल ऑफ कंटेंट असतो, जसं तुम्ही लेसन नंबर टाकता 1, 2, 3, 4, मग पहिल्याच्यात इंट्रोडक्शन असतो, दुसरा लिटरेचर असतो, आणि त्याची रेंज टाकतात. पेज नंबर 1 ते 10 मध्ये किंवा 1 ते 50 मध्ये इंट्रोडक्शन आहे, मग नंतरच्या 20-30 पानांमध्ये लिटरेचर रिव्ह्यू आहे, मग नंतर डेटा अनालिसिस आहे. तर हा जो टेबल ऑफ कंटेंट असतो, हा जो तुमचा थिसिस वाचून राहिला, याला एक डेफिनेशन डायरेक्शन प्रोव्हाइड करतो की त्यांनी एक रस्ता देतो की तुला जे वाचायचं आहे ते कोणत्या पेज नंबर मध्ये आहे हे तो चला सांगतो. तो ऑप्शन सी, टेबल ऑफ कंटेंट जो आहे तो याचा राईट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 7, ऑल द रिसोर्सेस विच आर बीइंग युज्ड ड्युरिंग द रिसर्च आर मेन्शन्ड इन. म्हणजे संशोधनाच्या दरम्यान वापरली जाणारे सगळे संसाधने मध्ये नमूद केले जाते, डॅश मध्ये नमूद केले जाते. तो ऑप्शन ए बिब्लिओग्राफी, ऑप्शन बी ऍब्स्ट्रॅक्ट, ऑप्शन सी रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. अगदी सोपा आहे, मागेच सांगितलं मी चौथ्या किंवा 5व्या क्वेश्चन मध्ये. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, बिब्लिओग्राफी. बिब्लिओग्राफी मध्ये तुम्ही सगळे संसाधन जितके वापरले आहे, पुस्तकं म्हणा, लिंक्स म्हणा किंवा रेफरन्सेस म्हणा, तर हे जे आहे हे सगळे तुम्ही बिब्लिओग्राफी मध्ये मेन्शन करतात. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे काय की इथे तुम्ही आधी झालेले जे रिसर्च आहे त्याच्याबद्दल माहिती गाऊ करता, आणि हा रिसर्च रिव्ह्यू ऑफ लिटरेचर जो आहे तो तुमच्या नवीन येणारे त्याच्यातनं तुम्हाला कळतं की मी कोणता टॉपिक घेऊ शकतो. म्हणजे टॉपिक सिलेक्ट करताना तुम्ही रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे एखाद्या सेम टॉपिकवर जर आधी झाला आहे तर त्याच्या बेसिसवर तुम्ही आपले रिसर्चचे जे उद्दिष्ट आहे, रिसर्च ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते तुम्ही फ्रेम करू शकता. नंतर ऍब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय की एका रिसर्चची शॉर्ट समरी, आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. ठीक आहे. आता स्टेटमेंट वाला क्वेश्चन आहे, विधान 1 विधान 2. तर
स्टेटमेंट 1 काय आहे? अ रिसर्च रिपोर्ट कन्सिस्ट ऑल द इन्फॉर्मेशन इन फॉर्म ऑफ वर्ड्स, phrases, diagrams and numerical form. Statement 2 काय आहे? A researcher need to take care of the ethical norms while making his report, while making his research report. Search report नहीं है तो research report है. Sorry. The both statement are correct. Both statement are incorrect. Statement 1 is correct, incorrect आणि statement 2 is correct. मग D ऑप्शन आहे. Statement 2 is incorrect. Statement 1 is correct. अगदी कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे, बिलकुल इझी. आता तुम्ही एमकॉम करत जर असेल, जे एमकॉम केले असेल किंवा करत असतील तर सगळ्यांनी आपली प्रोजेक्ट रिपोर्ट बनवली असेल तर हे ती सुद्धा एका प्रकारची छोट्या लेवलची संशोधन असते. तर त्याच्यात तुम्हाला पहिल्या स्टेटमेंट बद्दल तो हिंट मिळालीच असेल. तर या क्वेश्चनचा राईट आन्सर जो आहे ते दोन्ही विधान बरोबर आहे. बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. कारण काय होतं की जी रिसर्च रिपोर्ट असते ती जर तुम्ही पाहिली तर त्याच्यात शब्दही असतात, फ्रेजेसही असतात, डायग्राम्सही असतात, न्यूमरिकली असतात, म्हणजे नंबरिंगही असतं. तर हे सगळं रिसर्च रिपोर्ट मध्ये येतं. नंतर दुसरा काय म्हटलं की अ रिसर्चर यूज टू टेक केअर ऑफ द एथिकल नॉर्म्स वाईल मेकिंग हिज रिसर्च रिपोर्ट. म्हणजे आपली रिसर्च रिपोर्ट, आपलं संशोधन रिपोर्ट, शोधचा अहवाल बनवताना जो रिसर्च रिपोर्ट आहे त्याला एथिक्स फॉलो करणं फार गरजेचं आहे. असं नाही, आता कॉलेजमध्ये तर मोस्टली काय होतं की लोक जे आहे, मित्र आहे, आपसात जी आहे एकमेकाची किंवा सिनियर सोबत लिंक बनवतात आणि त्याच्या रिसर्चला कॉपी पेस्ट करून देतात. आणि कॉलेजच्या बाबतीत तर हे ठीक आहे की हे फॉर्मॅलिटी असते, इथे लोक असे कॉपी पेस्टिंग वाले सिस्टम करतात आणि कॉलेजवाल्यांच्याही जीवावर असतं की हे काय आहे, कसं आहे. तर म्हणून याच्यात दोन गोष्टी होतात, एक तर ते तुम्हाला पूर्ण बदल करायला लावतात किंवा ते तुम्हाला एक्सेप्ट करून घेतात. तर बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. ठीक आहे. पण पीएचडी करताना हे जर तुम्ही एथिक्स जर फॉलो नाही केलं तर तुमचा जो रिसर्च थेसिस आहे तो तुम्हाला पूर्णपणे रिसर्च करून दुबारा परत बनवायला सांगितला जाऊ शकतो. म्हणून एथिक्स फॉलो करणं रिसर्च रिपोर्ट मध्ये हे फार महत्वाचं आहे. आता इथे अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की रिसर्च एथिक्स जो आहे तसं याच्याबद्दल तर आपल्याला माहित असेल, पण हा सगळ्यात जास्ती याला कुठे व्हायलेट केलं जातं, म्हणजे याचं पालन सगळ्यात कमी पालन कुठे केलं जाईल? एक तर डेटा कलेक्ट करताना, दुसरा डेटा अनालाइज करताना आणि तिसरा रिपोर्ट रायटिंग मध्ये. नेटच्या परीक्षांमध्ये हा प्रश्न जवळजवळ जितकेही अटेम्प्ट आहे ना, इथे प्रत्येकाचं जवळजवळ 1 ते 2 ते 3 क्वेश्चन सेम. एक तर रिसर्च एथिक्स कुठे व्हायलेट होतो सगळ्यात जास्ती किंवा कुठे कमी व्हायलेट होतो. आता कमी व्हायलेट कुठे होईल? जेव्हा तुम्ही हायपोथेसिस बनवाल, प्रॉब्लेम फॉर्म कराल किंवा लिटरेचर रिव्ह्यू कराल, तर या 3 केसमध्ये तुमचा सगळ्यात कमी रिसर्च एथिक्स व्हायलेट होईल, म्हणजे तुम्ही फॉलो होईल तो. पण फॉलो कुठे नाही होणार? जेव्हा डेटा कलेक्ट कराल, त्याला अनालाइज कराल आणि जेव्हा आपली रिपोर्ट बनवाल. कारण सगळ्यात जास्ती जे कॉपी पेस्टिंग सिस्टम आहे, प्लॅजरिझम जे आहे ते इथेच होतं. ठीक आहे. तर मला वाटलं रिसर्च रिपोर्टच्या संबंधित असाही प्रश्न येऊ शकतो म्हणून मी हे सांगून दिलं. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 9. an abstract contain ऑप्शन ए a summary of research problem, ऑप्शन बी conclusion about the research gap drawn from the literature review, ऑप्शन सी the brief summary of the findings of the research आणि ऑप्शन डी all of the above. तर आय होप क्लिअर झाला, समजला असेल हा. कारण जेव्हा तुम्ही जर रिसर्च पेपर वाचला असेल एखादा किंवा कदाचित प्रेझेंटही केला असेल आपल्या कॉलेजमध्ये, किंवा जी रिसर्च थिसिस असते त्याच्यात तुम्हाला सुरुवातीत एक ऍब्स्ट्रॅक्ट द्यावा लागतो, एक पॅराग्राफ किंवा एक पेजचा ऍब्स्ट्रॅक्ट छोटासा द्यावा लागतो. तर त्या ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये आपण काय लिहितो हे सांगायचं आहे. तर आपण जो संशोधनाची समस्या आहे त्याचा सारांश लिहितो का? नाही. रिसर्च ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये संशोधन प्रॉब्लेम काय आहे याची आपण समरी नाही लिहित. मग दुसरं काय? कन्क्लुजन अबाउट द रिसर्च गॅप ड्रॉन फ्रॉम द लिटरेचर रिव्ह्यू. म्हणजे जेव्हा तुम्ही लिटरेचर रिव्ह्यू करतात त्याच्यात तुम्हाला
कोणत्या अशा गॅप्स भेटतात ज्याच्यावर तुम्ही स्वतः रिसर्च करतात, तर त्याच्यावरून जे कन्क्लुजन काढतात रिसर्च गॅप बद्दल, तर हे तुम्ही मेन्शन नाही करत. तर हेही तुम्ही ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये मेन्शन नाही करणार, कारण हे तुम्ही आपली थिसिस प्रिपेअर करताना इथे मेन्शन करू शकता किंवा आपला जो प्रपोजल आहे तिथे मेन्शन करू शकता. पण थिसिस मध्ये हे मेन्शन केलं जाणार नाही, खास करून ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये. मग ब्रीफ समरी ऑफ द फाइंडिंग्स ऑफ द रिसर्च रिपोर्ट, हा याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, की जे रिसर्च मध्ये जे फाइंडिंग्स केले गेले, रिसर्च रिपोर्टचे जे फाइंडिंग्स आहे त्यांचा सारांश इथे दिला जातो, ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये हे दिलं जातं. ठीक आहे, तर ऑप्शन सी जो आहे तुमचा राईट आन्सर आहे. आता पाहू आपण ऑप्शन क्वेश्चन नंबर 10, आजचा लास्ट क्वेश्चन. ETL इज अन ॲब्रिव्हिएशन युज्ड फॉर, म्हणजे ETL जो आहे हे काही अशा टर्म्स आहे, कठीण टर्म्स, याची मी तुम्हाला ग्रुपमध्ये एक पेज शेअर करेल ज्याच्यात वेगळे जे टर्म्स आहे मॅच द कॉलम मध्ये विचारल्या जाऊ शकतं. रिपोर्ट रायटिंगशी संबंधित आहे म्हणून मी हा क्वेश्चन ऍड केला. तर ETL कशाशी संबंधित आहे, तर हा आहे अँड अदर्सशी संबंधित. तर ऑप्शन बी जो आहे हा तुमचा राईट आन्सर आहे. जो नुसता EG असतो तो आपण फॉर एक्झाम्पल साठी वापरतो, नुसता IE असतो तो डॅटिस साठी वापरतो. ठीक आहे, तर अशी एक टर्मिनॉलॉजी आहे, छोटीशी एक 10-12 टर्म्स आहे जे विचारल्या जाऊ शकतात. त्याचा माझ्याकडे एक पेज आहे, ते मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करून देईन. ठीक आहे, तर ABC ऑप्शन नंबर बी जो आहे तो राईट आन्सर आहे. तर आजच्या सेशन मध्ये इतकंच होतं. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट सेशन मध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू. थँक्यू. तर हा लास्ट लेक्चर होता आजच्या स्टॅटिस्टिक्सचा. आय होप तुम्हाला स्टॅटिस्टिक्सचे सगळे कन्सेप्ट आणि संशोधनाची जितके कन्सेप्ट आहे सांख्यिकी आणि संशोधन पद्धतीचे ते क्लिअर झाले असेल, आणि सोबत MCQ चे भरपूर प्रॅक्टिसही केले आहे आपण. चला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू, तोपर्यंत बाय, थँक्यू.